तर लंच किंवा डिनर मध्ये काहीतरी क्रीमी, कम्फर्टिंग आणि डिलिशियस खायची इच्छा असेल तर हा काजू मसाला एकदा नक्की ट्राय करा. तर हाय हॅलो नमस्कार, मी ऋतू. तर फर्स्ट आपल्याला गरम पाण्यामध्ये कांदा आणि काजूला 5 मिनिटांपर्यंत बॉईल करायचं आणि त्याची एक प्युरी तयार करायची. आणि त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये थोडं तूप टाकून काजूला त्यामध्ये गोल्डन करून घेणार आणि काजू गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याला काढून घेणार. आणि जे राहिलेले तूप आहे त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत जिरे आणि मोहरी आणि सोबतच फ्रेश कढीपत्ता आणि ऍड करणार आहोत आलं लसूण पेस्ट. आणि हे सगळं मिक्स करून त्यात ऍड करायचा बारीक चिरलेला कांदा आणि सोबतच थोडी चॉप केलेली शिमला. तर हे मिक्सचर गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं. आणि ते गोल्डन फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये ऍड करायचं टोमॅटो प्युरी आणि सोबतच कांदा आणि काजूची प्युरी आणि ते मिक्स करून त्यामध्ये ऍड करायचं चवीनुसार मीठ आणि सोबतच तुमच्या आवडीचे बेसिक मसाले. तर काजू मसाल्याला अजून क्रीमी आणि रिच बनवण्यासाठी मी पाण्याऐवजी घातले फक्त दूध आणि ह्या टिपमुळे तुमची भाजी नेक्स्ट लेवल होणार. आणि 10 मिनिट कुक केल्यानंतर ऍड करायचे फ्राय केलेले काजू आणि सोबतच फ्रेश कोथिंबीर. तर तुम्ही बघू शकता काजू मसाला किती मस्त तयार झाला आणि टेस्ट बद्दल बोलाल तर एकदम लाजवाब. आणि तयार आहे क्रीमी, मसालेदार आणि एकदम कम्फर्टिंग डिनर. आणि त्यासोबतच तुम्ही बनवू शकता गरमागरम नान किंवा रोटी. तर रेसिपी आवडली असेल तर सेव्ह करून ठेवा आणि ज्यांना काजू मसाला आवडतो त्यांना ही रील शेअर करायला विसरू नका.